नमस्कार, मी सुबोध भावे। महाराष्ट्रासह जगभरात बदललेल्या नैसर्गिक वातावरणामुळे जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी कायमच नैसर्गिक संकट गेल्या काही दिवसात आपल्याला पाहायला मिळतात। नुकतंच उत्तराखंड असेल, पंजाब असेल, काश्मीर असेल, या सगळ्या ठिकाणी आपण बघितलं की तिकडच्या नद्यांना आलेलं रौद्र स्वरूप आणि त्यांनी तिकडचं केलेलं निसर्गाचं आणि माणसांचं नुकसान। त्याच पद्धतीने गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात देखील मराठवाडा या भागामध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस झाला आहे, शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे, नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात आणि या सगळ्याचा परिणाम सर्वसामान्य माणसांवरती आणि तिथल्या गोरगरीब शेतकऱ्यांवरती होतो आहे। जवळजवळ 8 ते 9 जिल्हे या पूरग्रस्त परिस्थितीत अडकलेले आहेत आणि आता एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपल्या या भावंडांच्या पाठीमागे उभं राहण्याची। मराठी कलाकार म्हणून आम्ही सगळेजण CM रिलीफ फंडबरोबर कोलॅबरेशन करून एक वेगळी गोष्ट लवकरच पुढच्या 1-2 ते 3 दिवसात तुमच्या समोर येईल आणि आजच मराठी कलाकारांच्या मदतीचा पहिला वाटा सोलापूर आणि माढा या भागात पोहोचणार आहे। तर तुम्हाला सगळ्याच महाराष्ट्रात राहणाऱ्या रहिवाशांना माझी नम्र विनंती आहे की कोण काय मदत करतं आहे, कोणाकडे काय प्रूफ मागायचं आहे, या गोष्टीमध्ये न पडता जर तुम्हाला खरोखर मदत करावीशी वाटली तर तुमच्या आजूबाजूच्या अनेक संस्था आहेत ज्या संस्थांच्या माध्यमातून मदतीचं सामान सातत्याने या सगळ्या पूरग्रस्त भागांमध्ये जात असतं, किंवा हेही तुम्हाला माहिती नसेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अशा प्रकारच्या संकटांना सामना करण्यासाठी, तोंड देण्यासाठी म्हणून CM रिलीफ फंड असतो। ज्या CM रिलीफ फंडमध्ये सुद्धा तुम्ही पैसे किंवा फंड देऊ शकता। तुम्हाला काही सामान देण्याची इच्छा असेल तर त्या प्रकारचं सामानही देऊ शकता। त्याच्यामध्ये आपण साधा विचार केलात तरी आत्ता तिकडच्या लोकांना ब्लँकेट, ताडपत्री, स्वयंपाकाची भांडी, महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन्स, लहान मुलांसाठी वह्या, पुस्तकं, पेन्सिल, अशा सगळ्याच गोष्टींची गरज असते, अगदी पाण्याची सुद्धा गरज असते। या प्रत्येक गोष्टीची मदत तुम्ही पुढे येऊन करू शकता। आजूबाजूला जर तुम्ही बघितलं तर अनेक सामाजिक संस्था या प्रकारचं काम करत असतात। त्या सामाजिक संस्थांना तुम्ही वस्तूंच्या स्वरूपात मदत करू शकता की ज्या वस्तू तुमच्या त्या पीडित लोकांपर्यंत नक्की पोहोचतील। आता या सगळ्या संकट काळात आपण आपल्या भावंडांच्या बरोबर उभं राहणं हे भयंकर गरजेचं आहे। मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही, अनेक लोकांनी ऑलरेडी मदतीला सुरुवातही केली असेल। येणारा काळ हा सणासुदीचा आहे, दसऱ्या दिवाळीचा आहे आणि या सणासुदीच्या काळात या आपल्या संकटात सापडलेल्या भावंडांच्या चेहऱ्यावर थोडंसं हसू आणणं ही आपली जबाबदारी आहे आणि आपण महाराष्ट्रातली सगळी लोकं ही जबाबदारी नक्की पार पडू हा विश्वास आहे। आवर्जून स्वतःला थांबवू नका, एक पाऊल पुढे टाकलं आहे, आपल्या जवळच्या लोकांनाही एक पाऊल पुढे टाकायला भाग पडा। धन्यवाद।